हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांभरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही गीतामृतांतो भगवद्गीतेचे 11 अध्याय जावन आशिल्ले क्षेत्रज्ञ योगांतो परमात्मात अर्जुनाक एक ज्ञान म्हूण म्हळेलें साधन करची कशी म्हूण म्हळेलें एक विचारो अर्जुना सांगतरस एक ज्ञानी म्हूण म्हळेलें मनशाले साधनेक कसले ताणें कसं गुण सुका साधकाक म्हूण म्हळेल विशयात सांगतरस. तशी तांतू भितरी जीवन म्हळ्यार कसलें म्हूण म्हळ्यार एक जनन मरण म्हळेलें दुख्ख ताजे मध्येन तूं ಸ್ವಲ್ಪ काळ जीवन केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार जनन एक सुखाची विशय म्हूण जाल्यार मरण म्हळ्यार एक दुख्खाची. केन्नाय मृत्यू जन्मा आयली नंतर मृत्यू खंयचे क्षणांत येवचेकय पुरो. आमी आमगेले जिवनांत पळयताची जल्लेल चेडवांची एक 4 काळ जगांत आसून मरचे आसाची, जाल्ली कुडले मरचे आसाची, ಸ್ವಲ್ಪ काळ वर्तल जनसाची, दीर्घ काल जीवन करतले जनसाची खंयचेय आमगेल्या हातांत ना म्हूण आमकां कळटा. जाल्यार केन्ना जनन जाल्ले ताजे नंतर मृत्यू म्हळेलें आगळारी लांबून आसची कोयतीशी म्हूण म्हणटाची. आगळू ते कोयती झडावणे केन्ना कट्ट जावन ती कोयती माथ्यार पडटा म्हूण ना म्हूण म्हणटाची. तशीच जिवनांतू केन्नाय तशीची एक जिवाक एक जिवा निमती मृत्यू राखून आसता. तशी संवसारांतू सूख म्हळेलें नाची म्हूण येता. कित्याक म्हूण म्हळ्यार सुखा अनुभव एक सासमा इतलो जाल्यार दुख्खा अनुभव एक समुद्रा इतलो जाता म्हूण म्हणटाची. तशी हें सुख दुख्ख हाका पळय कारण आमगेलें प्रारब्ध पाप पुण्य म्हणटाची. हें जेवची ती निमती म्हळ्यार रागद्वेश आदी गुणां निमती आमगेले निमती कसकी चांग वायट काम सकट जाता. तशी पुरंदरदास सांगताची मरण म्हळ्यार केदन येता कोणाकय सांगू जायना. अंतकन दूतरिगे किंचितू दयविಲ್ಲ. यमाले दूत ಹೊರು येतना तांकां एक चुरू दय म्हळेलें नाके. दय म्हळेलें ना म्हळ्यार कसलें न्हय. कित्याक म्हळ्यार यम परमात्मान केन्ना निर्धार केला तेन्ना ताणें व्हरूका शिवाय तागेले कसलें कन्सेशन पाप पुण्य कसलें ना. आसो तांणी पाप तो मस्त दुड्ड आशिल्लो तो चांग आशिल्लो आनी ಸ್ವಲ್ಪ काळ आसचो कांय ना. तांगेले वेळ जल्वे उसर घेवचे कितलो उसर तांकां सांगला परमात्मान जन्मा येता तितलो जल्वे त्या क्षणाक हाणें यमान दुता पेटोवन व्हरून गेले. तांकां कसलें दय म्हणलेलें ना खंय. दय म्हणलेलें ना म्हूण कसलें सांगचें म्हूण म्हळ्यार तांणी यमान सांगिल्लें तशें आयकुचें. यम परमात्मान सांगिल्लें तशें आयकता. तशी तेन्ना पुरंदरदास सांगताची ಅಟ್ಟಡುಗೆ ಉಣಲಿಲ್ಲ ಇಷ್ಟ ದರ್ಶನವಿಲ್ಲ ಕೊಟ್ಟ ಸಾಲವ ಕೇಳುವ ಹೊತ್ತ ನೀನರಿಯೇ म्हळ्यार अट्टडुगे उणलिಲ್ಲ आमी रांदपणी करून न्हू मेज्जेर आनी रेडी दवरून आतां बामणान येतर जेवचें वाडचें तांकां आमी जेवचें इतली पुराय तयार जाल्यार आमगेले वेळ जाल्लो म्हूण जाल्यार बामणां वाडोस रांदप करून दवरला थोडें हांव जेवता वच्च्याक 1-2 निमिश टायम दी म्हणूक ना. पुराय थंय सूण ताणा पयलीं कुडलें आमी वचूका. इश्ट दर्शनविಲ್ಲ आमगेले प्रितीच्यांक पळोवका म्हूण आशे केल्यार ते साध्य जाता म्हूण सांगू जायना. कोण येता आमकां पळोवच्याक. आमी बामूण येवो चेडूं येवोची तांगेले थोंड पळोवका म्हूण राखून बशिल्ले येयले ताणा पयल्यार आमी वचूका. ಕೊಟ್ಟ ಸಾಲವ ಕೇಳುವ ಹೊತ್ತ ನೀನರಿಯೇ आमी तांकां कितलो दुडू दिला हांगा कितलो दुडू दिला हें दुडू पुराय येवचें आस ते येत तरी अशें पुराय कोरका हें पुराय घेवका म्हूण लेखची मांद्र तें तांणी दिल्लेलो दुड्डू आमी दिल्लेलो दुड्डू तांणी आमकां वापस दिवू थंय आमी आसता की ना कितें वयगोतना. ಕಟ್ಟೆ ತುಂಬಿದ ಮೇಲೆ ಕ್ಷಣ ಮಾತ್ರ ಇರಲಿಲ್ಲ आमगेले आयुष्य जल्वे ताजे नंतर एक क्षणय ना आमकां हांगा रावच्याक. अष्टरोळू पुरंदर विठ्ठलन नेनू मनमे
हे म्हणा तेद भितर देवा देवा म्हणू शीक म्हणू. तशी आमकां एक पंथा एक सत्संगान तो सांगिल्लें कसलें म्हळ्यार आमी 4 दिसा खातीर दुसरे गांवां वच्चा म्हूण टिकेट आनी काडली म्हूण जाल्यार ताजे खातीर कितली तयार करताची. 1-2 सुटकेस आवंगले आनी जावका आशिल्लें अगत्या सामान वखद असलें वखद ते पुराय विंगड पॅक करून 4 दिसा प्रयाण वच्चें कितले सकट तयार करता म्हूण जाल्यार आमी कडेर म्हणटनीक प्रयाण आसना आमगेले मृत्यू लोकाक ताका कसल सिद्धत करताची म्हणून हें व्यावहारीक विशयांत कसं न्ही म्हळ्यार सांगचें जाल्यार आतां आमी बोंबईक न्ही वतना थंय वचून जावन मागीर रिटर्न टिकेट बूक करचें म्हणचें म्हळ्यार थंय वच्चें थंय 4 दिसाचें प्रयाण म्हूण जाल्यार 5 दीस रावचें म्हूण जाल्यार रिटर्न टिकेट एक पंत सिजना वेळार आमी वगी बूक करूं पुरोची. ऑफ सिजन जाल्यार थंय वचून जाल्यार मागीर पळया बा रिटर्न टिकेट मेळना म्हूण कांय नात म्हूण म्हणटाचे आमी. तशी खंयचेय गांवांक चमकल्यार रिटर्न टिकेट मागीर बूक करूं येता जाल्यार जनन आनी मरण म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार जनन हांगे येवची टिकेट जाल्यार मरण रिटर्न टिकेट तें बुकींग सुरवेक जावन आसता. आमी मागीर करचें फाय करचें पर कोरया म्हूण ना. येवका जाल्यार रिटर्न टिकेट बूक करून येवचें आमी जाल्यार हांगा एक विशेशत कसो म्हळ्यार आमी हांगाच्या प्रयाणाक आमी रिटर्न टिकेट कॅन्सल करूं जाल्यार मरणाचें तें प्रयाण आसा पळय घेवन येयले रिटर्न टिकेट कॅन्सलय करूं ना वापस घेवया म्हूण लेखूंक येना. त्या खंयच्या दिसाचें आमी घेतला त्या दीस आमी वच्चूं का. तशी ह्या गितेंतू असल आमकां मस्त सकट उपदेश मेळटा ज्यांग विशय मेळटा जाल्यार कितलीं जनाल मनांत कसो न्ही म्हळ्यार गिते तातूंतले उपदेश पुरे आमकां न्ही ते संन्यास घेतल जननी आसा पळय तांकां म्हूण सांगून जेवो कोण धर्म पालन करता कोण गीत वाजोवचेची पुरसत आशिल्ल्या जनान तांकां दुसरी कामना अशें पुराय लेखचें चड आसता जाल्यार हें गितेंतलो उपदेश न्हूत बसतल जनाकय न्ही कामनातील पुरसत आशिल्ल्या जनाकय न्ही संन्यासीकय न्ही पुराय जनांकय वर्ण पुराय आश्रमाच्यांनी ते गीत वाजोवका तांतुले एक उपदेश आयकतनाच आमकां जीवन म्हळ्यार कसं म्हूण कळटा. तशी जन्म मरण हाजी मध्येंतुले जरा व्याधी असल पुरे दुख्ख दोश म्हूण म्हणलें. तशी संवसारांतू केन्नाय अपार दुख्ख थोडे सूख म्हूण कळ्ळें आमकां. एक जीव दुख्ख भक्त कितलें म्हूण म्हळ्यार 1 वेळ 2 वेळ मस्त दुख्ख भोगता लेक्का ना तितले दुख्ख भोगता पळय जन्मा येवचे पशी फुडें भायर भुंयचेर येवचे पशी फुडें गर्भावासांतूय दुख्खच आमकां. मागीर बाल्य कौमार यौवन आमी लेखता गम्मत बाल्य गम्मत खेळां वता तांतू नाबा तेन्नाय ताका समजावन दुख्ख ಕೆಲವು ಜನ ಶಿಕ್ಷೆ ವಿಷಯ ದುಃಖ ಕೆಲವು ಜನ ಕೇಳು ಸೋಣ ಮಳೆಲ್ ವಿಷಯ ದಿಕ್ಕ ಕೆಲವು ಜನ पुराय जनान घेवचे तसले बॅग घेवचे जायना ड्रेस घालूं जायना आमकां दुर्बळपण तेका वचचें जायना हेका वचचें जायना दुख्खची पुराय जना कोणाय आमकां दुख्ख ना म्हूण म्हणटले जननांचे तांतूय वृद्धाप्य म्हळेलें भरती दुख्खाचे चिंतेचे विस्तार पट्टण म्हूण सांगून भरती दुख्खाचे वेळ कसो न्हू म्हळ्यार बाल्य न्ही कौमार न्ही यौवन न्ही वृद्धाप्य. तशी दुख्ख भोगनाची आमी दुख्ख भोगनीची म्हूण सांगून कोणय एक जिवानय सांगून हांगा जन्म आयले. तशी बायल एकली चांग मेळ्ळी वे चेडूं चांग जाल्ली वे तांकां थोडें सूख जाल्यार चांग बायल मेळ्ळी वे प्रतिकूल बायल मेळ्ळी वे चेडूं मागीर तशी दुश्ट स्वभावात जाल्ली वे मस्त दुख्ख. आतां न्ही पुराणा काळांत दुखून आमी पळयताची अंगराजाक वेणू म्हूण म्हणलो महा वायट पुत्र जाल्लो ताजे निमती तो अंगराज कितलो दुख्ख भोगलो म्हूण आमी पळयताची. तशी जायी म्हूण सांगून जन्माक म्हळ्यार मागून जाल्लेलो तो मार्कंडेय अल्पायुशी मागीर कसो की परमात्माल दयेन रुद्राल दयेन
तो मागीर ताका दीर्घायुश्य मेळटा ते परी आमी काणी पळयतात जाल्यार दुख्ख कितली जन भोगलांची पुराणा काळा दुखूनय कोणाकय सूख म्हणना तसल धर्मा कालांतूय दुख्ख भोगील जन आसची अष्ट ऐश्वर्य देव दिवो जाल्यार दुख्ख दिनी देमान म्हूण कोणेय संगनाची कितलेय ऐश्वर्य असो तांकांय दुख्ख आस अरिशड वर्ग म्हणटा काम क्रोध लोभ मोहादी हाजे निमती दुख्ख जेवचे कष्ट जिवनांत ताजेनय दुख्ख दारिद्र्य तेवय दुख्ख तशीच अनुगालय मनशाक शरिराकय दुख्ख मनाकय दुख्ख जनन आनी मरण म्हळ्यार दोनी न्हंयचे दड म्हूण लेखला मध्यंतू जीवन आमगे लायफ ती एक न्हंयशी व्हळतर आसता त्या लायफांत त्या जिवना अवधींतू त्या न्हंयतू एक वार्धक्य व्याधी दुख्ख सुख हे पुरय पाळसी येतोर आसता उदक कशें न्हंयतू जुळू 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 व्हळतर आसता पळय तशी हें कश्ट सुख पुरय येतोर आसता आमगेले जिवनाचे उद्देश कसले आमकां परमात्मान कसो खातीर जन्मा हाडले आमगेलें जिवन आमी कशी सार्थक करून घेवचें हें अनुदर्शन आमकां जेवका हें दुख्ख दोशाचे मध्यंतू इतलें अनुदर्शन आमकां जेवका आहार न्हीद भय मैथुन हेंचें जीवन हें जीवन जाल्यार प्राणीय जीवन करतात न्हय प्राणयांकय हें पुरय जीवनच न्हय तशें जाल्यार मनुश्य जन्म इता दिल्ली देवान म्हळ्यार तितली दुख्खा मध्यंतूय शास्त्राचे सकडी ज्ञान घेवन सत्य नित्य जावन आशिल्लें परमात्माले यथार्थ ज्ञान पावन ताका परमात्माक पावच्याक एक प्रयत्न करचे खातीर साधन करचे खातीर हें मनुश्य शरीर ना नातलें खाली न्हीद भूक तानी आहार मैथून इतलेच करू आमी आयल्यांचे म्हूण जाल्यार आमकां न्ही प्राणयांक कसलेची व्यत्यास ना तशी लौकिकांतू सूख आसा म्हूण आमी लेखल्यार ना त्या लौकिकांतूल सूख जीवन पुरय निसार जावन आशिल्लें निजावन जीवन कसलें म्हळ्यार परमात्मालेक ज्ञान आमकां तें निजावन चांग जीवन परमात्मालेक ज्ञान जावका तशी एक सुभाषित आसा कसलें म्हळ्यार आयुर्वर्ष शतं नृणां परिमितं रात्रौ तदर्धं गतं तस्यार्धस्य परस्य चार्तमपरं बालत्व ये म्हूण 100 वर्ष आयुश्य मनशाक तांतू अर्धा इतलें आयुश्य रात्री न्हिदेंतू काणू वतके मनशाले मागीर वरलेले अर्धांतू बाल्य वृद्धाप्य हांतू भितर गेले मागीर वरलेले रोग विरह म्हळ्यार वियोग दुख्ख दुसऱ्या सेवेंतू जीवन करचें तांतू वता मागीर एक दीस उदका वयचे पुगुसी ते जिवनच आमगेलें नाश जावन वता मागीर हांतू भितर सूख म्हळेलें खंय वरलें म्हूण सांगून एक सुभाषीत आसा तशीच मागीर परमात्मो आनी कसले ज्ञान साधन करचें जिवालें लक्षण कसलें म्हूण सांगता असक्तिः अनभिष्वंगः पुत्रदारगृहादिषु नित्यं च समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु 13 लक्षणां कसलें म्हळ्यार असक्ती म्हळ्यार सक्ती म्हळ्यार कसलें म्हळ्यार एटॅचमेंट म्हणटा पळय आमी कोणाकय चाबोन घेवचें म्हणटाचे एटॅचमेंट म्हणटाची तशी ताका सक्ती म्हणचें हें एटॅचमेंट म्हळ्यार कसलें आमी मस्त पंत गितेन तूं आयकल्यांची एकल्याक मस्त एटॅचमेंट आसचें कोणा बामण बायल चेडूं अशी पुराय हें एटॅचमेंट दुख्खाक कारण दिता आमगेल्या दुख्खाचें मूल कारणच ही सक्ती तशें जावन परमात्मा सांगता खंयच्यानूय अती सक्ती नाका इत्याक नाका आमी जन्मा येतना कसलें हाडलावें ना वतन कसलें होरू वसवें ना तशें जाल्यार हांगा कसो की आमकां उपभोग करूं मेळटा पळय हें आमगेलें न्हय आज आमी भोगताची पाय कोण कितें भोगता तशी अती आसक्ती नाका कसल मेळ्ळा आमकां त्या परमात्माल प्रसाद म्हूण घेवन स्विकार करका कसलें एक जिवनांत आमी कळून घेतलें इवय परमात्माली इच्छा म्हूण आमी लेखुका तशी ज्ञानापेक्षीक तागेले देहाची नश्ट धर्माचे देह शाश्वत न्हय नश्ट धर्माचें म्हळ्यार कसलें शाश्वत न्हय म्हूण सांगून ताका कोळ नासता पळय
एक फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन घालतना आमी भायर खंय कितें दुखून त्या फॅन्सी ड्रेसाचे आयशिल्ले आमगेले पुरे घेवन येताची ते आमगेले वे न्ही ते वपास आमगे ती दवरूंक येता आमी ना तांकां व्हरून दिताची म्हणटना आमी आमगेले न्हय नाशिल्ले वपास परमात्माक दिवका देह म्हणटना ते देह आमकां कसलो दिता परमात्मा ते तागेलो निर्धार आतां आमी एक शिवाजीले ड्रेस घेवच्या चमकलरी पांय पुरायजनान शिवाजीले वेस घालचे म्हण जाल्यार सुरवे चमकलेले एकल्याच्या आंग ड्रेस मेळटले एक 10 जाणां मेळटले मागीर आशेल आशिल्ल्यान तूं शिवाजी ड्रेस सोदून दिवचे हे वय शिवाजी मागीर लास्टाक कसो की एक वरलेले सरलेले सकड मेळटा पळय तशी खंयची मेळ्ळे रे तांणी त्या ड्रेसाचे पशी चड मार्क्स तांगेले एक त्या शिवाजी जावन तांणी एक्टींग करता पळय ताका मेळटा न्हय म्हणटना तशीच जिवने देह आमी लेखील आमकां मेळटा म्हूण सांगू ना देह परमात्मान दिवचे तशी ते देह छद्मवेशाचे ड्रेसशी आमी आमगेले न्हय ते थंय दुखून हाडचे वापस थंय पावोवचे पळय आमी व्हरून भाड्याक घेवन येताचे आमी तशीच ते आमी कसो की हाडलेले ते फॅन्सी ड्रेसाचे ड्रेसशी आमगेले शरीर ते शरीर येतानाय आमी त्या शरिरांतू येतानाय बेतले कसले हाडूना वतानाय कसले व्हरूना म्हणटना हांगा आसतना आमकां परमात्मान कसो भोगू दिला ते हांगाच व्हरून वचका इतक आमगेले नंतर कोण कितें भोगतले आसताची तशें जावन कसं मेळ्ळें जिवनांत सुख दुख्ख कश्ट नश्ट कसं जाल्यार रे परमात्मान दिल्लेलें म्हूण सांगून कसले नश्ट जाल्यार ही परमात्माले इच्छा लाभ जाल्यार रे परमात्मान आमकां दिल्लेले तागेले प्रसाद म्हूण लेखून आमी भोगूका तशें जावन ताजे खातीरच सांगता कृष्ण असक्ती ही सांगल्यात अनभिष्वंग पुत्र दार ग्रह आदिशू अनभिष्वंग म्हळ्यार कसलें अभिष्वंग म्हळ्यार ओवर अटॅचमेंट म्हणटा पळय सक्ती अटॅचमेंट अभिष्वंग म्हळ्यार ओवर अटॅचमेंट घर बायल चेडूं हें पुरे मेगेलेची मेगेले खातीर आशिल्लीची मेगेले मोगाचे अशी आमी अतीची चाबून घेताची तशी आसच्या नज म्हूण इत्याक म्हळ्यार एक दीस तांकां पुरे सोडून वतना आमकां भयंकर कश्ट जाता भारी दुख्ख जाता म्हणून अती अटॅचमेंट दवरून घेवच्या नज म्हणली कुडले अटॅचमेंट आसच्या नज म्हूण न्ही सन्यास जावन तांकां पुराय सोडून वच म्हूण देवान सांगनी जाल्यार हें घर हें बायल हें चेडूं पुराय मेगेलें तांणी ना अशी हांव आसूंक जायना आमना अशी तांणी आसनाची हें घर मेगेलें हें बंगलो मेगेलो हें कार मेगेलें हें दुड्ड मेगेलो हें पुरे मेगेल जीव पंच प्राण म्हूण म्हळेले म्हणटा पळय ते आसक्ती अती आसक्ती म्हणटा ते सोडका जिवाले एक देह नाश जाल्ले म्हूण जाल्यार त्या देहाक कोणाला वटू संबंध आशिल्ले तेवय संबंध पुरे जाता सरता म्हळ्यार कशी आमसच्या पुरो आनसच्या पुरो मोगा बायलसच्या पुरो प्रितीचे चेडूं असच्या पुरोची कोणेय जेवो आमी हांगा दुखून बाय सोरून चमकल कुडले आमी तुगेले वटू येताची म्हूण सांगून कोणेय येनाची हांगा आसताची तशीची कोणेय मेल्लेले जनाल वटू तांगेले देह वर्तन वचना तेद्दोळटी तूं मिनाशी म्हाका एक गट राबू जायना तुमी मेगेल सर्वस्व म्हणटले बायल जेवो तूं ना अशें हांव कशें जिवन करचें गो म्हणचें बामूण जाल्यार कोणेय बायलेन मेल्यार बामूण म्हणचे मांद्र तो वय जीवन करता बामणान मरतर ती स्त्री वय जीवन करता तशी एकवंत दिसचे ते मागीर जीवन करूं का आमगेले आमी आमगेलें जीवन आमी कैद करूं ना परमात्मान सांगले शिवाय तशी आमी म्हणची मांत्र तोंडान शिवाय कोणेय तांगेले देह ते नाश करून घेनाची तशीची हांगा गीतेचे 2 अध्यायांतू आमी एक 70चे एक श्लोकच कसले म्हळ्यार आपुर्यमाणम अचलम प्रतिष्ठा म्हूण समुद्रमापम प्रविशंती नद्या म्हळ्यार समुद्रा भितर 4 दिकांनी न्हंयचें उदक येवन भरपूर आसता जाल्यार ते समुद्र कशें आसता अपुर्यमाणम बोर नसल्यार अचलम प्रतिष्ठा उक्कून वपास तें उदक तुगेलें म्हाका नाका म्हणून न्हंयक वपास पेटयना ते कशें आसता म्हळ्यार गंभीर जावन ते अपुर्यमाणम भरती जावन आसता शिवाय
खंय खंय दुखून ते उदक समुद्रा भितर प्रवेश जेवो समुद्र अचलच आसता तशीची एक मनशाक तंत्रज्ञानी मनशाक असले विशय उपभोग एक क्षण सोणा नशी ते तागेले दोळे धरा येवच्या पुरो ताका दिसच्या पुरो जाल्यार तो चलीत जायना मनान ते भोगुया ते सूख भोगुया म्हूण ताका दिसचना त्या ज्ञानीक खंयचेय विशयान तो अति संतोश येना अति दुख्ख येना चड सूख जाय म्हूण म्हळेलें आश येना सूख जाय म्हूण म्हणलेलें मेळिनी म्हूण जाल्यार दुख्ख येना थक्काची ज्ञानी म्हणचे म्हळ्यार ताका विशया वैरी कसले विशय म्हळ्यार भायचे इंद्रियाचे उपभोगाचे वस्तू ताजेर कसली आसक्ती ताका ना तो कशें आसता तसल्यार एक विशयासक्ती नातिलो ज्ञानी मनीस कशें आसता तो उदकांतू दोणी कशी पोंवतर वता पळय तशी आसता काय कसो तशें म्हळ्यार दोणी उदकांतू पोंवतर आसतना कसले अपाय ना त्यांची ते न्हंयचे उदक दोणी भितर आयल्यार अपाय आसा की ना आस दोणी जाय जाल्यार उदकांतू असो कसले अपाय जायना दोणी भितर ते न्हंयचें उदक आयलें म्हण जाल्यार अपाय ना तशीची संवसारांत आमी कशें सुखा म्हण पुರಂದರದಾಸ सांगताची कशी म्हळ्यार ಹೆಂಗೆ ಬರೆದಿತ್ತು ಪ್ರಾಚೀನದಲ್ಲಿ ಹಾಗೆ ಇರಬೇಕು ಸಂಸಾರದಲ್ಲಿ ಪ್ರಾಕದಕ್ಕೂ कशी जगत्य चोलना ಇಲ್ಲ तशीच आत्ताई चलतर चोलनच काकय आम्ही कशी अंಗಳದೊಳು हक्की ಬಂದಂತೆ म्हळ्यार अंगणांतू पक्षी येताची थंय कसं की घाल्ला खावच्याक ते खाताची त्या जाग्या वेर तांणी हक्कू दाखयनाची ह्या जाग्यार घाल्लेली शीत म्हाकाची तूं येवन खावचें ना म्हूण विंगड पक्षी काही सांगनाची मनशान मान ते करचें ते खंय तांकां आहार दिसता थंय येताची तांकां कितले आहार जेवका तितले खाताची ते कितलेची थंय शीत तांदूळ भात कसले घालोची पायी जेल्ले परा जेल्ले म्हूण कोक्कान तो भरून घेवन व्हरनाची तांगेले पोट भरची तितले खाताची व्हरलेले थंयची सोण वताची तशी मनशाना सुखाके कसले मेगेले म्हाका म्हूण सांगून मस्त कर मनांत लेక్కना नाशी मोह लेక్కना नाशी अहंकार दाखयना नाशी ते आयलींची कसं की उपभोग केलं तांगेल नाही ते वस म्हण चमकलीची अशें सुखा त्यांची विशया खातीर अन्यक सांगताची पुರಂದರದಾಸು संतेयली जात्रे नेरेದಂತೆ एक सांत एक वारा एक सांत म्हणून आसता एका गांवांतू सोमारा सांत मंगळारा सांत म्हणून तशी सांतेन तू खंयची गांवची जन येवन आंगडेनी घालून बसताची ते पळोवचे खातीर भरी जन येताची जाल्यार कडेर म्हणटना सांजे म्हणटना सांत कवळून वतात न्हय थंयची परमनंट येवन बसतावे ना तशीची एक भाड्याक कोणी आतां आमी दुसरी गांवां चमकलीची आमी अमके हॉटलांत आमी रूम करून राबताची ते रुमा भाडी दिताची एका दिसाकी 2 दिसाकी हांव केन्नाय भाडी दिसता हे म्हाका रूम म्हाका असो म्हूण म्हणल्यार कोणें आयकताचे ना वसतीगारन वसतीके बंदंते ಹೊತ್ತಾರೆ ಎದ್ದು ಓದಂತೆ म्हळ्यार सकाळीं उठयता तो तागेल गांवां वता ते दुसरे रात्री राबच्या मात्र ताका तागेल घर न्हय ते तशीची भोंवतल पतिकरू अरावट्टीगे ಸೇರಿದಂತೆ म्हूण पुರಂದರದಾस म्हणटाचे पतीक म्हळ्यार मार्गार वतलचे फुडें ते मार्गारान चमकून वचूंक आशिल्ले कसले कार आनीक दुसरे वेहिकल कसले ना ते वता की चमकून वतना खंय वाटेरी ಸ್ವಲ್ಪ मानवीय तशिल्ले धर्माचे जन तांणी कसं करतलीची म्हळ्यार उदक गोड पळय दवरतले ताका अरावट्टी एक माडनी करून कोणेय थंय येवन बसूं येता थंय उदानी आसा ते घेवन वच्यो येता म्हणून तशी थंय येवन अरावट्टीगेन तूं पुराय जन मेळटाचे कोणें पतीक म्हळ्यार एक गांवां दुखून एक गांवां वतले जन खंय ते अरावट्टीक आसता थंय मेळटाची बसतना तूं खंयच्या गांवां दुखून येयलो तूं खंयच्या गांवां दुखून येयलो अमके गांवांची बे कसं खातीर येयलो खंयच्या गांवां वता जाल्ले अन्योन्य जेवच्या पुरो आत्मीयत वाडो पुरो पुरे जेवच्या पुरो जाल्यार उठान तांगेल्या गांवांत तूं तांणी वता उदक पिवन तानी भूक निवली कुडले मागीर उठान तांगेल्या कामां तांगेल्या गांवांत तांणी वताची कोणें एकले पळोवन अयो तुमकां सोणूच कानमे म्हूण रडतावे ना तशीची ಆಡುವ ಮಕ್ಕಳು ಮನೆಯ ಕಟ್ಟಿದರು ಆಟ ಸಾಕೆಂದು ಮುರಿದೋಡಿದರು खेळची चिरडुवां घर बांदिताच मातींतू आनी पुरो खेळच्याक आवसून आनी वचारे घराक पाय येवया म्हूण म्हणली कुडले आनी पुरो खेळलेले आनी पायीक पाय येवन बांदुया म्हूण सांगून त्या पाययान माड्डून मस्तून पुड्डी करून वतात ते घर तशी मनशान जिवनांतू आसूं का म्हणून कशी ते चेडूं
घर बांदिला रे त्या घर मी गेले म्हाका जाई पायी मी गेले म्हणून कसले ताजे वेरे व्यामोह दाखयना नशी हांव छंद घर केला हें आतां वायट करचें म्हणून इलेक्कना नशी पाय्यान त्या कुटून वायट करून धांवतात तांणी तशीच आमी जिवनांतू आसुका खंयचेय एक व्यामोहांत आमी पडू नज म्हणून तशी आसक्ती ही अनाभिश्वंग हा म्हणचे एक साधक जीव निसंग जावका जाल्यार ताणें निसंगी जाल्ले म्हूण जाल्यार तो भांगर इत्यादी कसलेच ताका मेळ एद्राक तो ते परे त्याग करून वता हो हे म्हाका कस्सो हे मी गेले असल कसले ताका लोभ आसना तशी त्या परे त्याग करता शिवाय ताका कसले लोभ ना एक पंत समर्थ रामदासान नैंतू नांवच्या वतना तई तांकां कसलेय नाका तांणी खाली एक कसकी आमगल घाल्ली तांगेली इतल्याक तशी सुचे हें भारी संन्यास म्हूण दाखयत न्हय हाकाय एक पंत लोभ दाखोवका म्हूण सांगून आशेवची तशी कोरका म्हूण सांगून ताका पळिल्ले जायनानाती लेखल्यान केन्नाय ताणें न्हंयचे नांवचे वाटेरी वतना एक भांगरा इटीक घालूं सुरू केलें एक इटीगा त्या समर्थ रामदासान पळयल्या रे तेता निंगेले मनांत एक चूर विचलीत मनांत ते भांगर म्हणून तांकां कळना आशिल्लें दिसता तितलें रामध्यान तांकां तांणी तशी ते भांगर दांटून वचून नातलीची एक दीस जाले 2 दीस जाले 3 दीस जाले 4 दीस ते समर्थ रामदासान ते हातांत धरली इटिगा तेच भितर ताका भारी खूश कितें उडयलें यो फोटो म्हळ्यार हें एक विशय समर्थ रामदासान ते भांगरा इटीक काडलेले विशय तो पुरे जना सांगता एक असले एक संन्यासीक आशेस म्हूण कुळका म्हूण पुरे जना आपोवन सांगता म्हूण सांगून तो पुरे जना वट्ट करता पळय तुमी सांगिल्लें न्हय हो संन्यासीक कसले अपेक्षा ना ताका कसले जावका म्हणना तो सीधा येद्रा ताका गेलो कसो दबरला रे तो अपेक्षा करना अशें वता म्हूण आ भांगरा इटीक घाल्लेली 5 दीस जाले 7 दीस आतां धरला पळया कडेन पुरे जना घेवन येतना तो काणयेक रुक्का पंदा व्हरून घालतरच खंय ती इटीगा तेदन तांणी निमगी ताकय ते भांगर न्हू तई ते घाल्ले तूं ओड येत आशिल्लो तेदन तो म्हणटा ते भांगर वे म्हाका गोतूना एक ओड पात्र कोण म्हूण गोतना येवची वची वाटेर दवरता आसो म्हूण सोडले रे म्हाका वाड न्ही विंगडा कोणाकय पायया लागला रे म्हूण सांगून हांव त्या बदीन घाल्लेले म्हूण तशी निसंगी जिवाक कसल पडिल्या रे ताका आशी अपेक्षा आसना ते पडिल्ले त्याग करून तो वता म्हाका नाकी हें म्हूण सांगून शिवाय ते जावका म्हाका म्हूण म्हळेलें एक अत्यासक्ती लोभ ताका कसले आसना आनी ಕೆಲವು जनांक मस्त दुड्डू संग्रह करचे धनलोभ म्हणटा ते जावका तांकां कसले तूं इतलो दुड्डू ओट्ट करता म्हण आपतकाला नाकवे आमगेले कश्ट म्हणटा कश्टकालाक दुड्डू नाकवे म्हूण सांगतले जनसाची तांणी तांगेले आमगेले रक्षणे खातीर कडे घालार कसले कांय नच कसले म्हळ्यार जावका आमकां पळोवच्याक चेडवां मन येवका जाल्यार आमी कसकी सकट दुड्डू करून दवरका अशी म्हूण लेकून धनसंग्रह करताचे धनसंग्रह केल्ले एक पंत मस्त कश्ट पावन दुड्डू संग्रह केले मागीर सुकार आसचें म्हूण आमी लेखची मांत्र जाल्यार ते मूर्खतनके मनशाले ही तेका म्हूण म्हळ्यार कितलीकी जन दोळेद्रा पळयता आमी सकाळ रात्री घोळताची घोळून दुड्डू ओट कोरून संपादन करून दवरताची जाल्यार त्या केदनाक आमकां कडे घाला बगूक कांय कुडवना कालांतू हेंचे दुडवान जीवन करच्याक न्ही म्हूण लेखून तांणी ओट करून दवरताची जाल्यार तांणी कसले एक उपभोग करूं येत की ना की तांकां तें गोतना ओट्ट केल्ले दुड्डू कसले संपादन केल्लें कसले गळशिल्लें कसले तांकां उपभोग करूं येत की ना की तें मागीर कळना तशें जावन हांगा कृष्ण सांगता धन दार म्हळ्यार बायल पत्नी पुत्र म्हणटा तांगेले पुरे जनाले वैरचे अनगत्य मोह त्याग करी तशें जाल्यार मात्र तुगेले आत्मोद्धार जाता म्हूण सांगून हांगा कृष्ण सांगता ते आसक्ती ही अनभिश्वंग हें आनकी खंयचे रितीरी आमी अर्थ करून घेवीत हे पायचे दिसाचे गितामृतांत आमी पळया आजी सांगिल्ले गितामृताचे सर्व विशय परमात्माले गुरुंगेले चरणरविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् तच्छ्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।